नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण डब्यासाठी खमंग अशी रेसिपी बघणार आहोत। ज्यांना भेंडीची भाजी आवडत नाही तेही आवडीने खातील अशी आज आपण भेंडीची भाजी बघणार आहोत, खमंग आणि कुरकुरीत। तर चला मग सुरू करूया आणि साहित्याकडे वळूया। इथं मी पाव किलो भेंडी अशी दोन्ही टोक साइडचे काढून टाकायचे आणि अशी उभी कट करायची। आपण वांग वगैरे जसं कट करतो आणि किड्याची आहे की नाही ते पण बघून घ्यायचं। अर्धी वाटी आपण इथं भाजून घेतलेले शेंगदाणे घेतले, 2 चमचे तीळ, 1 छोटी वाटी किंवा 3 चमचे आपले टीस्पून खोबरं असेल सुक्क खोबरं घेतले, जिरं, हा आमचा घरगुती लाल मसाला आहे, हळद, धना पावडर, कांदा लसूण मसाला, मीठ, चवीपुरतं मीठ घेतलंय, 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर। आपल्याला आता आधी ऑलरेडी मी शेंगदाणे भाजून घेतले त्यामुळे आता फक्त इथं तीळ आणि खोबरं थोडंसं भाजून घ्यायचंय। आधी मी खोबरं टाकून घेते थोडंसं, आपण जे 1 वाटी घेतली छोटी ती, अगदी थोडंसं भाजायचंय आपल्याला। हे खूप जास्त असं काळ्या रंगावरती नाही भाजायचंय, अगदी थोडंसं लालसर रंगावरतीच भाजायचं आहे। खोबरं थोडंसं लालसर दिसायला लागलं नॉर्मल की आपल्याला तीळ टाकून घ्यायचे। इथं तीळ पण आपल्याला खूप जास्त भाजायचे नाहीये। गॅस बंद करते, भाजलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे, इथं लसणीच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं इथं। गॅस बंद केलाय मी। आता हे साहित्य मी थंड करून मिक्सरला एकदम ओबडधोबड वाटून घ्यायचंय। या प्रकारे असं ओबडधोबड मी कूट करून घेतलंय खोबरं, शेंगदाणे आणि तिळाचा। आता यामध्ये आपण सुके मसाले घालून घेणार आहे। हा आमचा घरगुती लाल मसाला, हा मी 1.5 चमचा टाकते। तुम्ही इथं कमी अधिक करू शकता तुमच्या तिखटानुसार। पाव चमचा हळद, धना पावडर अर्धा चमचा, हा कांदा लसूण मसाला आहे, तुम्ही इथं गोडा मसालाही वापरू शकता, तो 1 चमचा टाकते मी कांदा लसूण मसाला, आणि चवीपुरतं मीठ आणि चिरून घेतलेली हिरवी कोथिंबीर। हे साहित्य पूर्ण मिक्स करायचं। शेंगदाण्याचा कूट एकदम असा ओबडधोबडच ठेवा, त्यामुळे भेंडीमध्ये खाताना क्रिस्पी लागतो तो आणि छान दाताखाली आला की छान लागतो। भेंडी स्वच्छ धुवून कट केली आहे। आता असं उभे कट करून घेतले। यामध्ये हे जे सारण तयार केलंय हे आपल्याला स्टफ करून घ्यायचं यामध्ये। भेंडीच्या सगळ्या भेंड्यांमध्ये मी असं स्टफ करून घेते। आता अशाच सर्व भेंड्या मी स्टफ करून घेते आता सारणामध्ये। भेंडी अशी सगळी भरून घेतली मी सारण हे जे आहे, आणि हे थोडंसं सारण उरलंय ते सांगते मी कधी टाकायचं ते। कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला 2 पळ्या तेल टाकून घ्यायचंय। तेल हलकं गरम झालं की आपल्याला हे स्टफ केलेल्या भेंड्या याच्यामध्ये सोडून घ्यायच्या आहे। आणि एक ट्रिक सांगते तुम्हाला जर सकाळी डब्याला लवकर करायची असेल तर ही सगळी तयारी अशी स्टफ वगैरे करून तुम्ही रात्रीच ठेवू शकता
आणि सकाळी फक्त भेंडी अशी फ्राय करून घ्यायची। अगदी 10 मिनिटातच होते ही अशी। सगळी अशी तेलात टाकून घेते मी। आता तेलात सगळी भेंडी टाकून घेतली आहे। थोडीशी सगळीकडनं मिक्स करायची, हलक्या हाताने करायची, जेणेकरून भेंडीत जो भरलेला मसाला आहे तो निघणार नाही। गॅस कमी केलाय आणि झाकण ठेवायचं आहे 2 मिनिटांसाठी। अधूनमधून तुम्ही चेक करा आणि थोडीशी हलवून द्या, खालची वर आणि वरची खाली अशी करत राहा, जेणेकरून सर्व भेंडी एकसारखी शिजेल आणि मसालाही छान शिजलेल त्याच्यातला। भेंडी बघूया किती शिजली आहे। याआधी मी 5 मिनिटं ठेवली मी भेंडी। 5 मिनिटांमध्ये मी 2 वेळा चेक केली आणि भेंडी अशी हलक्या हाताने मिक्स केली, खालची वर आणि वरची खाली, जेणेकरून सगळी भेंडी एकसारखी शिजेल। आता 50% भेंडी शिजली आपली। या स्टेपला आपल्याला हे जे उरलेलं सारण आहे हे इथं घालून घ्यायचं, त्यामुळे जे सारण आहे ते असं करपत नाही आणि खायला एकदम टेस्टी लागतं। रेसिपी पूर्ण समजून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। आता 50% राहिलेली भेंडी आता आपण शिजवून घेऊया पुन्हा 5 मिनिटं झाकण ठेवून, आणि आधी सारखंच 2 ते 3 मिनिटांनी चेक करायची आपल्याला। खालीवर करून द्यायची, अशी हलवून द्यायची भेंडी, म्हणजे करपणार नाही आणि एकसारखी शिजेल भेंडी। भेंडी बघूया संपूर्ण शिजली का। तर शिजली भेंडी, अगदी 10 मिनिटातच शिजते पूर्ण भेंडी। भेंडी शिजायला अगदी 10 मिनिटं लागतात। एकदम कवळी आणि बिना शक्यतो कमी बियांचीच भेंडी आणायची भरली भेंडी करताना। आता सर्व करून घेते आणि तुम्ही बघू शकता भेंडीतला आपण जो स्टफ केलेला मसाला आहे तो जसाचे तसा भरलेला आहे। भाजी हलवताना एकदम हलक्या हाताने हलवायची, जेणेकरून जे स्टफ केलेला मसाला असतो तो बाहेर येत नाही। तर चला मग सर्व करते। माझी भरली भेंडीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। आणि अशाच खमंग आणि छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।